नमस्कार मंडळी, मी रंजना ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आलेलो आहोत आम्ही उडीदचे पापड बनवायकरता. इथे मशीनद्वारे मी पेटे पापड बनवणार आहेत. तर इथे आयतेसुद्धा पापड मिळतात, कुरडया पापड वगैरे, उपवासाचे चकल्या वगैरे आणि ते शेवाळ्यासुद्धा बनवतात. तर इथं आता डाळ घातलेली आहे बघा गिरणीमध्ये. तर इथे 2 किलो उडीद आणि इथे मूग डाळसुद्धा घातलेली आहे. आणि आता इथे दळून झाल्यानंतर इथे पीठ भिजतात बघा. तर इथे पीठ भिजायची मशीन आहे. आता याच्यामध्ये आहे ना पुड्या टाकून घ्यायच्या आहेत. आता 3 किलो डाळ असली तर 3 किलो पुड्या टाकून घ्यायच्या, म्हणजे छान आपले पापड येतात, चविष्ट मस्त. तर आता इथे असा गोळा तयार होतो आणि मग नंतर आता इथे मशीनद्वारे असे पापड तयार होतात. तुम्ही पाहू शकता. आता बघा इथे असं तुकडा जर पडत असला तर हे पापड असे काढून घ्यायचे आणि चांगले चांगले पापड पुढे जाऊ द्यायचे. अशा पद्धतीने हे पापड इथे तयार होतात. आता इथे आम्ही बसलेलो आहोत, कारण आता आमचा नंबर लागेलच म्हणून. इकडे बाकीचे मसाल्याची पण गिरणी आहे, लाल काळा मसाला. शेवाळा पण चालू आहे. आता आमचा नंबर लागेलच. बघा इथे मी पापड उचलायला बसलेली आहे, खाली वरून पापड पडत आहेत. तर आता आमचे पापड झालेले आहेत तयार. कसे झालेत सांगा. मस्त साईज वगैरे, मसाला पण चांगला आलेला आहे त्याच्यामधला. 3 किलोला 3 पुड्या टाकल्या. छान पण सुगंध येत आहे. बघा किती छान आले. तर बघा आता आम्ही, ऊन खूप आहे आणि आता आम्ही घरी आलो. खूप ऊन असल्यामुळं म्हटलं आम्ही नणंद भावजाया दोन्ही गेलेलो होतो पापड करायला. तर आता आमच्यासाठी मी सरबत बनवला आहे मस्त, पुदिना सब्जा टाकून. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये. बाय बाय.